आमदार कोण असतो, खासदार कोण असतो, या दोघांमध्ये ऍक्च्युअल मध्ये डिफरन्स काय आहे हे तुम्हाला पण समजणे मोस्ट इम्पॉर्टंट आहे। तुम्ही 18 वर्षाचे पूर्णपणे कंप्लीट झालेले असाल, मतदान करण्याचा अधिकार तुम्हाला असेल, तुम्हाला या दोन व्यक्तींविषयी जर नॉलेज नसेल तर मग हे तुम्हाला समजून घेणे मोस्ट इम्पॉर्टंट आहे। गाढवासारखे जीवन जगायला काहीच अर्थ नाही जर आपल्याला काही बेसिक गोष्टींचे नॉलेज असले नाही तर। हो, तर मग या दोघांची रिस्पॉन्सिबिलिटी ऍक्च्युअल मध्ये काय आहे, यांच्यामधून कोण मोस्ट पॉवरफुल आहे हे तुम्हाला समजणे गरजेचे आहे। चला तर मग सुरू करूया आजच्या या बॅटल कंपॅरिझन व्हिडिओला। सुरुवात करूया आमदार पासून। आमदार कोण असतो, तर मग बघा, आमदार म्हणजे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, ज्याला आपण इंग्लिश मध्ये एमएलए असे म्हणतो। एमएलए हे आपण मूवीज मध्ये नक्कीच ऐकले असेल, मूवीज मध्ये या नेत्याचे नाव नक्कीच ऐकले असेल, एमएलए। तर मग बघा, थोडक्यात जर सांगायचे जर झाली तर ते आपल्या राज्याच्या विधानसभा किंवा विधान परिषदेमध्ये काम करतात आणि आपल्या जिल्हा किंवा तालुक्याचे प्रतिनिधित्व करत असतात। आता यामध्ये सर्वात पहिले विधानसभाची जर गोष्ट केली तर विधानसभाला राज्य सरकारचे हृदयच म्हटले जाते। हो, यामध्ये राज्याचे कायदे तयार होतात आणि यामध्ये मुख्यमंत्री हे या सभेचे प्रमुख असतात। तसेच विधान परिषदची जर गोष्ट केली तर मग विधान परिषद ही फक्त काही राज्यांमध्ये असते, जसे की महाराष्ट्र झाले, त्यानंतर मग उत्तर प्रदेश झाले। तर मग बघा, ही सभा पण राज्यसभेसारखीच असते पण राज्य पातळीवर कार्य करत असते। हो, तर मग हे समजून घ्या, यांसारख्या सभांमध्ये आमदारचे काम असते लोकांच्या समस्या विधानसभेत मांडणे, राज्य सरकारला जबाबदार धरणे, स्थानिक विकास कामांसाठी निधी मंजूर करणे, यांसारखे कामे आमदारच्या अंतर्गत असतात। उदाहरणार्थ, तुमच्या गावात जर रस्ते खराब असतील, पाण्याची सोय जर नसेल, नवीन शाळा जर तुम्हाला हवी असेल तर मग यांसारख्या गोष्टी तुम्ही आमदार करून अपेक्षित करू शकतात। आमदार यांसारख्या गोष्टींविषयी विधानसभेत आपली मते मांडू शकतो, यांसारख्या गोष्टींवर काय निवारण केले जाईल यांसारख्या प्रश्नांची उत्तरे तो विधानसभेत मागू शकतो आणि यांसारख्या कामांना लवकरात लवकर पूर्ण करू शकतो। आता गोष्ट करूया खासदारची। तर खासदार कोण असतो, तर मग बघा, खासदार म्हणजेच मेंबर ऑफ पार्लमेंट, ज्याला शॉर्ट मध्ये एमपी असे म्हटले जाते, जो की देशाच्या संसदेमध्ये कार्य करत असतो। तर मग बघा, या संसदेमध्ये खासदार साधारणपणे देशाच्या मोठ्या आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर टाकण्याचे काम करत असतो। तर मग बघा, या संसदेचे दोन प्रकार पडतात, म्हणजे दोन भागात विभागली गेलेली आहे संसद। पहिली म्हणजे लोकसभा आणि दुसरी म्हणजे राज्यसभा। आता लोकसभाची जर गोष्ट केली तर लोकसभा हे भारताचे लोकप्रतिनिधी सभागृह आहे आणि इथेच भारताचे कायदे तयार होतात। यामध्ये पंतप्रधान सुद्धा या लोकसभेचे सदस्य असतात। यामध्ये लोकसभेचे खासदार थेट जनतेकडून निवडले जातात आणि आपल्या भागातील प्रतिनिधी म्हणून संसदेत ते जातात। तसेच राज्यसभाची जर गोष्ट केली तर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असते, जिथे धोरणांवर चर्चा केली जाते। यामध्ये राज्यसभेचे खासदार अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात, म्हणजेच जे काही आमदार असतात तेच खासदारांची निवड करतात। तर मग या ज्या काही संसद असतात यांच्यामध्ये खासदारचे काम असते देशाच्या मोठ्या धोरणांवर काम करणे, राष्ट्रीय बजेट, परराष्ट्र धोरण आणि देशांच्या सुरक्षेसारख्या विषयांवर निर्णय घेणे, यांसारख्या गोष्टींवर खासदार संसदेमध्ये चर्चा करत असतो, आपले मते मांडत असतो। उदाहरणार्थ जर बघायला गेले तर एक खासदार कडून अपेक्षित असते की तो देशातील शिक्षण धोरण किंवा आरोग्य सेवांवर मोठे निर्णय घेईल। तसेच जर भारताला एखाद्या देशाशी नवीन व्यापार धोरण करायचे असेल तर तिथे खासदारची पण भूमिका महत्त्वाची ठरते। त्या ठिकाणी पण तो डिसिजन घेऊ शकतो, चर्चा करू शकतो, आपले मुद्दे पण ठेवू शकतो। आता गोष्ट करूया आमदार आणि खासदार या दोघांची निवड प्रक्रियेची। तर मग बघा, आमदारची निवड कशा प्रकारे होते, तर मग आमदार थेट निवडणुकीतून निवडले जातात। राज्यस्तरीय निवडणुकीतून जनता मतदान करते आणि विजेता जो काही आमदार असतो, विजेता जो काही कॅन्डिडेट असतो त्यालाच आमदार घोषित केले जाते। तर खासदारची निवड कशा प्रकारे होते ते आता समजून घ्या। तर मग बघा, लोकसभेची जर खासदारची जर गोष्ट केली तर मग लोकसभेचे खासदार हे निवडणुकीतून निवडले जातात आणि राज्यसभेचे खासदारची जर गोष्ट केली तर मग राज्यसभेचे खासदार हे राज्यसभेत अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात। म्हणजेच आमदार आणि इतर जे काही प्रतिनिधी असतात ते आपसात मतदान करतात आणि मतदानच्या थ्रू तेथे राज्यसभेचे एक खासदार निवडले जातात, एक म्हणजे खासदार निवडले जातात। आता एवढी सर्व रामायण झाल्यावर लास्ट प्रश्न असा येतो की या दोघांमधून कोण मोस्ट पॉवरफुल आहे। तर मग बघा, केंद्र सरकारचा भाग असल्या कारणाने खासदार हा अधिक प्रभावी असतो, कारण त्याचा प्रभाव देशभरावर प्रभावित करत असतो। हो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्थानिक समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आमदार हाच
लोकांच्या जवळ असतो। म्हणजेच थोडक्यात जर सांगायला झाले तर राज्य पातळीवर आमदार हा जास्त प्रभावी असतो आणि राष्ट्रीय पातळीवर खासदार हा जास्त करून प्रभावी असतो। तर आय होप की आता तुम्हाला समजून गेलेले असेल की आमदार आणि खासदार या दोघांमध्ये ऍक्च्युअल डिफरन्स काय आहे। तर मग तुम्हाला अजून पुढे कोणत्या नवीन टॉपिकवर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला लगेच कमेंट करा। त्या टॉपिकवर रिसर्च होईल आणि त्याच्या अकॉर्डिंग मी पुढे व्हिडिओ आणण्याचा लगेच प्रयत्न करणार आहे। चला तर मग भेटूया अजून पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अजून चांगल्या नवीन टॉपिक विषयी। चला तर तोपर्यंत गुड बाय, जय हिंद अँड जय भारत।